Hi students, we are studying Science and Technology, Class 9, Chapter 1, Laws of Motion. Students, in today's video, we are going to study three different Newton's laws of motion. Out of that, the Newton's first law of motion. The statement is, you can see in front of you, an object at rest tends to stay at rest and an object in motion tends to stay in motion unless acted upon by an external unbalanced force. म्हणजे जोपर्यंत बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला जात नाही तोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर तो रेस्ट पोझिशनमध्येच राहतो किंवा जर तो मोशनमध्ये असेल तर तो कंटिन्युअस मोशनमध्येच राहील. ओके, सो दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. Okay, now Newton's first law of motion is also called as law of inertia. Inertia म्हणजे मराठीमध्ये आपण जडत्व असं म्हणतो. So what is the inertia? It is the tendency of an object to resist changes in its state of motion. Okay, then what is the first law states that all objects have inertia. First law, according to the first law of motion given by Newton, that is it states that all objects have inertia. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला इनर्शिया असतो. द मोर मास an object has the more inertia. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं मास हे ग्रेटर मास आहे, मोर मास आहे, त्या ऑब्जेक्टला मोर इनर्शिया असतो. ओके, अँड द हार्डर इज इट टू चेंज इट्स मोशन. ओके, नाउ some examples from real life. Okay, according to the Newton's first law of motion, there are given some examples in our day to day life. Example is a saucer of ball is sitting at rest, means ball is at rest position. It takes an unbalanced force of a kick to change its motion. म्हणजे त्याच्यावरती जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्स आपण किक मारून अप्लाय करू तेव्हा तो बॉल त्याचं पोझिशन चेंज करेल किंवा जे स्टेट ऑफ रेस्ट आहे इट विल बिकम इन मोशन. नाउ टू टीम्स आर प्लेइंग टग ऑफ वॉर गेम. They are both exerting equal force on the rope in opposite directions. This is balanced force results in no change of motion. म्हणजे पहा आता इथे न्यूटन्स लॉ हा अनबॅलन्स्ड फोर्स परफॉर्म होतो. म्हणजे न्यूटन्स लॉमध्ये कोणता फोर्स फॉलो होतो? अनबॅलन्स्ड फोर्स. आणि हे इथे टग ऑफ वॉर जे आहे ते बॅलन्स्ड फोर्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, then if objects in motion tend to stay in motion, why don't moving objects keep moving forever? पहा, जर आपण असं म्हणतो की ऑब्जेक्ट इन मोशन सो इट विल स्टे इन मोशन, बट व्हाय डोंट मूव्हिंग ऑब्जेक्ट्स कीप मूव्हिंग फॉर एव्हर. म्हणजे जर ऑब्जेक्ट एखादा मूव्ह होत असेल तर तो काही वेळानंतर स्वतःहून तो स्टॉप होणारच. ओके, मग तो कंटिन्युअसली मोशनमध्येच का नाही राहत? सो व्हॉट इज द आन्सर? थिंग्स डोंट कीप मूव्हिंग फॉर एव्हर बिकॉज देअर्स ऑलमोस्ट ऑलवेज अन अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्टिंग अपॉन इट. म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या ती कायमस्वरूपी मोशनमध्ये राहत नाही. म्हणजे मशीन जर सोडली तर. ओके, मग हे कशामुळे होतं? कारण त्याच्यावरती एक अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत असतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, अ बुक स्लाइडिंग अक्रॉस अ टेबल स्लोज डाऊन अँड स्टॉप्स बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे जर एखादं बुक आपण स्लाइड केलं म्हणजे असं थोडंसं सरकवलं टेबलवरती तर ते थोडंसं दूर जाऊन म्हणजे टेबलवरतीच त्याची जी स्पीड आहे ती स्लो डाऊन होते आणि फायनली इट विल स्टॉप. ओके, इफ यू थ्रो अ बॉल अपवर्ड्स इट विल इव्हेंच्युअली स्लो डाऊन अँड फॉल बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे जर आपण एखादा बॉल अपवर्ड वरच्या दिशेने फेकला तर इव्हेंच्युअली त्याची जी स्पीड आहे ती स्लो होईल. इट विल स्लो डाऊन अँड फॉल बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इट विल फॉल डाऊन. ओके, then Newton's second law of motion. Now its statement is here, force equals mass times acceleration, F is equal to ma. ओके, म्हणजे आता इथे अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वी कॅन से F इज इक्वल टू ma. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सिलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे आता पहा याची जी स्टेटमेंट आहे ती इथून स्टार्ट होते लॉची स्टेटमेंट. The rate of change of momentum is directly proportional to the force applied and takes place in the direction of the force. म्हणजे जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे एफ
is किंवा momentum is directly proportional to force applied and it takes place in the direction of the force. Okay, it follows the direction of the force. Now here acceleration, a measurement of how quickly an object is changing speed. आपण स्टडी केलेला आहे what is meant by acceleration. Acceleration is change in velocity per unit time. Okay, now what does F is equal to ma? Students, just we have seen in Newton's second law of motion, F is equal to ma. So what is this F is equal to ma? F is ma basically means that force of an object comes from its mass and its acceleration. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टचा जो फोर्स आहे तर तो कसा अप्लाय होतो किंवा कसा फॉर्म होतो, तर मास आणि ॲक्सिलरेशन या दोन्हींची जर आपण मल्टिप्लिकेशन केली, त्यांना एकत्रितपणे घेतलं तर फोर्स हा अप्लाय होतो. एक्झाम्पल, समटाइम्स व्हेरी मॅसिव्ह हाय मास. ओके, मॅसिव्ह म्हणजे काय, हाय मास असणारे ऑब्जेक्ट्स दॅट्स चेंजिंग स्पीड व्हेरी स्लोली लाईक अ ग्लेशियर कॅन स्टील have great force. Then next, something very small that's changing speed very quickly like a bullet can still have a great force. Something very small changing speed very slowly will have a very weak force. Okay, so F is equal to ma. Okay, important formula. Then now Newton's second law of motion, Newton's third law of motion. For every action, there is an equal and opposite reaction. When a body exerts force on another body, the second body will exert an equal force on the first body. म्हणजे कोणतीही ॲक्शन झाली की जेव्हा रिॲक्शन क्रिएट होते, ॲक्शनसाठी अपोजिट रिॲक्शन तयार होते. हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. देन व्हॉट डज दिस मीन? For every force acting on an object, there is an equal force acting in the opposite direction. Right now, gravity is pulling you down in your seat. म्हणजे आता जर तुम्ही बसलेला असाल तर ती ग्रॅव्हिटी तुम्हाला म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्ट्स यू और पुल यू डाऊन. ओके, बट न्यूटन्स थर्ड लॉ सेज युअर सीट इज पुशिंग अप. पण अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, थर्ड लॉ म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथेच आहात. म्हणजे तुमची जी अर्थवरची तुम्ही सिटिंग पोझिशनमध्ये आहात ती पोझिशन चेंज होत नाही, बिकॉज अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ युअर सीट इज पुशिंग अप, ओके, अगेन्स्ट यू विथ इक्वल फोर्स. दिस इज वाय यू आर नॉट मुव्हिंग. म्हणून तुम्ही मूव्ह होत नाहीत, तर आहात तिथेच तुम्ही तुमच्या सीटवरती बसलेला आहात. देर इज अ बॅलन्स्ड फोर्स ॲक्टिंग ऑन यू, ग्रॅव्हिटी पुलिंग डाऊन, युअर सीट pushing up. Okay, so this is what about the Newton's third law. Now examples, what happens if you are standing on a skateboard or a slippery floor and push against a wall? You slide in the opposite direction because you've pushed on the wall, but the wall pushed back on you with equal and opposite फोर्स. म्हणजे तुम्ही स्केटबोर्डवरती जर उभे असाल आणि तुम्ही पुश म्हणजे वॉल जी तुमच्या समोर आहे त्याच्या अगेन्स्ट पुश केलं तर काय होईल, तुम्ही वॉलच्या अपोजिट डिरेक्शनला मोशन तुमचं चालू होईल. ओके, म्हणजेच ॲक्शन जी आहे त्याच्या अपोजिट मोशन झालेलं आहे. म्हणजेच ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स आर इन अपोजिट डिरेक्शन्स. ओके, नाउ व्हाय डज इट हर्ट सो मच व्हेन यू स्टब युअर टो? When your toe exerts a force on a rock, the rock exerts an equal force back on your toe. म्हणजे तुम्ही एखाद्या रॉकवरती जर तुमचा टो काय केला, पुश केला, तर तुम्हाला तुमच्या जो टो आहे तर त्याच्यावरती काहीतरी थोडंसं खरचटल्यासारखं होईल किंवा तुम्हाला त्रास होईल. ओके, बिकॉज दॅट रॉक विल एक्सर्ट्स अपोजिट फोर्स बॅक ऑन युअर टो. द हार्डर यू हिट युअर टो, म्हणजे जेवढं तुम्ही जोरात तुमचा पाय एखाद्या रॉकवरती माराल तेवढीच रिॲक्शन ही जास्त मोठी रिॲक्शन असेल. ओके, अँड फोर्स द रॉक एक्सर्ट्स बॅक ऑन युअर टो. ओके, अँड द मोर युअर टो हर्ट्स. ओके, so students, this is about the Newton's third law. So in this today's video we have studied about Newton's first law of motion, that is also called as law of inertia. Then Newton's second law of motion, it is called as Newton's momentum. Okay, it is related to momentum. And third law of Newton is action reaction law. Okay, so this is all about the Newton's three laws of motion. Okay, thank you students.